नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही आज मी अतिशय टेस्टी, झणझणीत आणि चटपटीत अशी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी मिरच्या आहेत, तर त्या स्वच्छ धुवून घेतल्यात, त्याची देठं काढून घेतलेत आणि त्या एका नॅपकिनवर टाकून त्या थोड्याशा कोरड्या करून घ्यायचेत. आणि त्याच्यामध्येच मी आलं पण घेतलंय. तर आलं पण स्वच्छ धुवून घेणार आहे. तर मी आधी पाण्यात ठेवलं होतं आलं सुद्धा, जेणेकरून त्याला काही माती वगैरे असेल तर ती लगेच स्वच्छ होईल. आणि मी मिरच्या आहेत तर त्या कपड्यामध्ये झाकून ठेवलेत. त्यामुळे काय होईल तर त्याचं पाणी जे आहे तर ते ॲब्झॉर्ब होईल आणि कोरड्या पटकन होतील. त्यानंतर आलं आहे तर ते पण स्वच्छ धुवून घेते. तर ते भिजवल्यामुळे त्याची माती आहे ना तर ती पटकन निघून जाते. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची साल जी आहे तर ती पण काढून घेणार आहे मी. तर अतिशय टेस्टी, झणझणीत आणि चटपटीत असं हे लोणचं आहे. तर बघू शकता तुम्ही साल आहे त्या आल्याची, तर ते काढून घेते. आणि याच्यामध्ये मी लसूण पण वापरलेला आहे. साधारणतः एक वाटीभर लसूण आहे तर तो पण घेतलाय. तर हे जे मिरच्या आणि आलं वगैरे आहे तर ते क्रश करून घेणार आहे मी. बारीक चिरून घेतलं तरी पण चालेल. तर पूर्णपणे त्याची साल काढून त्याला कपड्याने पुसून कोरडे करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला क्रश करून घ्यायचे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे, सिंपल रेसिपी आहे, पण चवीला जे हे लोणचं आहे तर ते खूप छान लागतं. तर त्याला मुरण्यासाठी पण थोडा वेळ लागतो. तर बघू शकता तुम्ही आल्याची साल काढून झाली की त्यानंतर ह्या सर्व मिरच्या आहेत तर ते मी छोट्या चॉपरमध्ये पण चॉप केलेत थोडेशा. आणि फूड प्रोसेसर आहे तर त्याच्यामध्ये पण सगळं एकत्र करून चॉप केलं होतं. तर जसं पण आपल्याला पॉसिबल होईल त्या पद्धतीने आपल्याला ते चॉप करून घ्यायचे. तर आलं आहे तर त्याचे मी सुरीने थोडेसे काप करून घेते. आणि मिरच्या आहेत तर त्याचे पण मधोमध 2 कट करून घेते, कारण थोड्याशा लांबट अशा आकाराच्या मिरच्या आहेत तर त्यामुळे त्याचे मी तुकडे करून घेते. आणि 1 वाटी लसूण आहे. तर हे सर्व आहे तर ते आता आपल्याला बारीक करून घ्यायचंय. अगदी जास्त बारीक नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचंय. तर मी दोन्हीमध्ये क्रश करून दाखवते. तर मी चॉपर आहे छोटा त्याच्यामध्ये पण केलंय. आणि हे फूड प्रोसेसर आहे, हे तर खूप हेल्पफुल आहे. याच्यामध्ये तर सगळेच जे जिन्नस आहेत तर ते एकाच वेळेला चॉप केले जातात. तर बघू शकता तुम्ही. आता हे सर्व जे आहे तर ते आपल्याला मसाला वगैरे मिक्स करायचा. त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यातच हे सर्व आहे तर ते काढून घेते. त्याच्यानंतर मसाला बनवायचा आहे. तर त्यामध्ये मेथी दाणे आहेत, त्यानंतर बडीशेप आहे, जिरं आहे, मिरी आहे, काळी मिरी आणि धने पण आहेत. तर हे सर्व आहे तर ते चांगलं गरम करून घेतलंय. अगदी जास्त भाजायची गरज नाहीये, थोडंसं गरम करायचं जेणेकरून ते क्रश होताना चांगलं होईल. आणि त्यानंतर तो जो मसाला आहे तर तो थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पसरवून ठेवलाय. आणि तो थंड होतोय तोपर्यंत मी तेल पण गरम करून घेणार आहे. तर मी मोहरीचं तेल वापरलंय. तर साधारणतः 1.5 कप इतकं मोहरीचं तेल आहे. तर ते कढईमध्ये गरम करून पूर्णपणे परत थंड करून घ्यायचंय. तर बघू शकता तुम्ही. आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपला मसाला जो आहे तर तो पण बऱ्यापैकी थंड झालाय. आणि तो पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते. खूप जास्त बारीक करायची गरज नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आणि आता जे मिरची आणि आलं लसूण आहे तर ते क्रश केलं तर त्याच्यामध्ये हा मसाला जो आहे तर तो टाकून घेणार आहे. आणि इतरही काही कोरडे मसाले आहेत तर ते पण टाकायचे. तर मेथी दाणे आहेत, त्यानंतर ही आहे ती मोहरीची डाळ आहे, त्यानंतर लाल तिखट आहे. तर हे घरी बनवलेले लाल तिखट आहे. कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल. त्यानंतर हळद पावडर आहे, तर साधारणतः 1 चमचाभर इतकं हळद पावडर आहे. आणि मीठ, हिंग, तर 1 चमचाभर हिंग टाकले. आणि मीठ थोडंसं जास्त टाकावं लागतं लोणच्याच्या कोणत्याही रेसिपीला, कारण हे जर लोणचं आहे तर ते अगदी भरपूर दिवस टिकेल असं आहे. आणि जसं जसं मुरेल तसा त्याचा खारटपणा कमी होतो, त्यामुळे सुरुवातीला मीठ थोडं जास्त वापरावं लागतं. तर हे सर्व जे कोरडे मसाले आहेत तर ते या मिश्रणामध्ये एकत्र छान मिक्स करून घ्यायचे.
तर तेल आहे, तर तेल पण थंड झालंय. तर त्याच्यामध्ये मी व्हिनेगर टाकणार आहे. व्हिनेगरमुळे काय होतं, तर ते बरेच दिवस लोणचं जे आहे तर टिकलं जातं. आणि अगदी इन्स्टंट बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला तरी पण चालेल. तर 2 चमचे लिंबाचा रस असेल तर तो ऍड केला तरी पण चालेल. तर मी आता व्हिनेगर आहे तर ते ऍड करतेय. तर व्हिनेगर टाकल्यानंतर परत एकदा हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आणि तेलही आपलं आहे तर ते थंड झालंय. तर तेल याच्यावर टाकून पूर्ण सर्व मसाला आणि मिरची आहे तर त्याच्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे. अगदी चवीला टेस्टी, चटपटीत असं आणि झणझणीत असं हे लोणचं आहे. तर तोंडी लावणीसाठीचा हा अतिशय छान ऑप्शन आहे. तर हे इन्स्टंट लोणचं पण आपण करून खाऊ शकतो. आणि हे बरणीमध्ये भरताना मी त्याला मीठ लावून घेते बाजूने आणि नंतर याच्यामध्ये मी भरून घेणार आहे. अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे. जर आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता काचेच्या बरणीमध्ये अगदी छान असं दिसायला तर इतकं छान आहे की बघितलं कीच खावंसं वाटेल. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.